पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी आंबा काजू उत्पादकांच्या हक्कासाठी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अवघ्या 12 तासात शासनाने 209 कोटी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केल्यामुळे या ऐतिहासिक निर्णयाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज रत्नागिरी शहरातील विविध मध्यवर्ती ठिकाणी आणि प्रमुख चौकामध्ये जनतेसाठी आक्रमक शेतकऱ्यांसाठी ठाम आमदार निलेश राणे अशा आशयाचे मोठे आणि आकर्षक बॅनर झळकले आहेत। अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी थेट कृषी मंत्र्यांना धारेवर धरत अभ्यासूपणे कोकणच्या बळीराजाची बाजू मांडली होती। त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि अवघ्या 12 तासात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 209 कोटी 10 लाख 6 हजार रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय GR जारी झाला। या निर्णयाचा लाभ कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 1,34,251 शेतकऱ्यांना होणार असून 92,342 हेक्टरवरील क्षेत्राला याचा दिलासा मिळाला आहे। यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी सर्वाधिक 98.44 कोटी तर सिंधुदुर्गसाठी 79.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। सत्तेत असूनही जनतेसाठी प्रशासनाला झुकवण्याच्या या किमयेमुळे वर्षभराची चिंता काही तासात मिटल्याने कोकणातील तमाम शेतकऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी हे बॅनर्स लावून आमदार निलेश राणे यांच्याबद्दल आपला उत्स्फूर्त पाठिंबा आणि आनंद व्यक्त केला आहे।